ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कान्तं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गणौकाय प्रक्षालित सकल भूतलमल कलंकाय मुनिवृपासित तीर्थाय सरस्वती हरतनो दुरितान् अज्ञान्तिम्रान्धस्य जानञ्जन शलाख्या चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुवे नमः। परमप्राचार्यगुरुभ्यो नमः। सकलगुरुस्वेदां संश्लेषां परिवर्धकं धर्मसम्बन्धं प्रतिबोधकारकं शास्त्रं श्रीकार्तिकेयमुपेक्षानां अस्य मूलिका ग्रन्थकाले सर्वदेवा उत्तरग्रन्थकालस्य गणधरदेवापतिगन्धर्देवा तेषां चराचर श्रीकार्तिकेय स्वामी स्तुतिश्रोताय सावधानतया श्रवन्तु। मङ्गलं भगवान् वीलो मङ्गलं भगवतमोहने मङ्गलं मुकुन्दुकुन्दार्यो जयधर्मस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। बोले पंच परमेष्ठी भगवान की अनंतानंद से परमेष्ठी भगवान की बोलो नायक पार्श्वनाथ भगवान की चंद्रप्र भगवान की शांतिनाथ भगवान की शासनायक महावीर भगवान की गोमतेश्वर बाहुबली भगवान की 24 तीर्थंकर भगवंतों की आचार्य श्री कुंद गुरुदेव की आचार्य श्री कार्तिकेय स्वामी की आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की हम गुरुदेव श्री जयगुरु जी महाराज की समस्त आचार्यों की 3 करोड़ महाराजों की तादसांग जनवानी माता की जैन धर्म की दिवस आगमन महाराज की 147वीं गाथा पढ़ो 147 बादल पच्चत्ति जुदा घनावलिया जुदा अवलिया घन आवलिया घन घन आवलिया असंख्य भागादो असंख्य भागादो असंख्य भागादो किंचुण लोय मुक्ता किंचुण लोय मित्ता ते उवाहु जहाकंसो एक बार बादल पच्चत जुदा घन आवलिया असंख्य भागादो किंचुण लोय मित्ता तेउवाउ जहाकंसो बादल पर्याप्त तेजस कायक ಬಾದರ ಪರ್ಯಾಪ್ತ ತೇಜಸ್ ಕಾಯಕ ಮತ್ತು ವಾಯುಕಾಯಕ ಜೀವಗಳು ಕ್ರಮವಾಗಿ ಘನಾವಳಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತದ ಭಾಗ ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಲೋಕ ಪ್ರಮಾಣ ಇವೆ. ಭಾವಾರ್ಥ ಕ್ರಮಾನುಸಾರ ಬಾದರ ಪರ್ಯಾಪ್ತ ತೇಜಸ್ ಕಾಯಕ ಜೀವಗಳು ಘನಾವಳಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಾಗ ಪ್ರಮಾಣವಿವೆ ಮತ್ತು ಬಾದರ ಪರ್ಯಾಪ್ತ ವಾಯುಕಾಯಕ ಜೀವಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಲೋಕ ಪ್ರಮಾಣವಿವೆ. ಗೋಮಟಿ ಸಾರದಲ್ಲಿ ಇವುಗಳ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಈ ರೀತಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಘನಾವಳಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತದ ಭಾಗ ಪ್ರಮಾಣವಾದರೆ ಬಾದರ ಪರ್ಯಾಪ್ತದ ತೇಜಸ್ಕಾಯದ ಜೀವಗಳಿವೆ ಮತ್ತು ಲೋಕರಾಶಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತ ಪ್ರಮಾಣ ಬಾದರ ಪರ್ಯಾಪ್ತ ವಾಯುಕಾಯಕ ಜೀವಗಳಿವೆ ಮತ್ತು ಬಾದರ ತೇಜಸ್ಕಾಯಕ ಮತ್ತು ಬಾದರ ವಾಯುಕಾಯಕ ಜೀವಗಳು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಬಾದರ ಪರ್ಯಾಪ್ತ ತೇಜಸ್ಕಾಯಕ ಬಾದರ ಅಪರ್ಯಾಪ್ತ ತೇಜಸ್ಕಾಯಕ ಹಾಗೂ ಬಾದರ ಅಪರ್ಯಾಪ್ತ ವಾಯುಕಾಯಕ ಜೀವಗಳ ಪ್ರಮಾಣವಿರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಘನಾವಳಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಗ ಪ್ರಮಾಣ ಬಾದರ ಪರ್ಯಾಪ್ತ ತೇಜಸ್ಕಾಯ ಜೀವಗಳು ಇರುತ್ತವೆ ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಲೋಕ ಪ್ರಮಾಣ ಗೋಮಟಸಾರ ಅನುಸಾರ ಲೋಕದ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಾಗಗಳಿಂದ ಒಂದು ಭಾಗ ಪ್ರಮಾಣ ಬಾದರ ವಾಯುಕಾಯಕ ಪರ್ಯಾಪ್ತ ಜೀವಗಳಿರುತ್ತವೆ.
कि तेऊ आओ अग्निकाय वात कहे के बादर पज्जति जुदा बादर पर्याप्ति सहित जीव गण आवलिया असंख्य भागादु गण आवली के असंख्यात भाग किंचुन लोय मित्ता तथा कुछ कम लोग के प्रदेश प्रमाण जहाँ कमसो यथा अनुक्रम जानना चाहिए। अग्निकाय के जीव घनावली के असंख्यात भाग वलय के कुछ कम लोग प्रदेश प्रमाण है। क्या कह रहे हैं पर तेऊ आओ यानी अग्निकाय और वातकाय अर्थात वायुकाय। बादर पज्जति जुदा बादर पर्याप्ति सहित जीव गणावलिया असंख्या भागादु गणावली के असंख्यातवे भाग गणावली के असंख्यातवे भाग किंचुन लोय मित्ता तथा कुछ कम लोक प्रदेश के प्रमाण लोक के प्रदेश है ना उसके कुछ कम किंचुन कुछ कम कह रहे जहाँ कम सो यथा अनुक्रम जानना चाहिए। अग्निकाय के जीव घनावली के असंख्यात वात वलय के कुछ कम लोक प्रमाण हैं। वात वलय किसे कहते हैं? जैसे ये पृथ्वी है ना पृथ्वी को घेरे हुए वो वात वलय रज्जु यहाँ रज्जु की बात ही नहीं यहाँ वात वलय की बात है। कह रहे कि जो पृथ्वी है ना जैसे अपना तो उसके वात वलय चारों तरफ से ऐसे वायु आदि उसका वलय है उसका एक घेरा है। हाँ ओके अब यहाँ क्या करेंगे देखो बादर पर्याप्त तेजस का एक और वायु का एक जीव क्रम से घनावली के असंख्यात भाग और कुछ कम लोक प्रमाण है। यानी क्रमानुसार बादर पर्याप्त तेजस का एक जीव क्रमानुसार तेजस का बादर अर्थात जो एक दूसरे को बाधा नहीं पहुंचा रही। बाधा नहीं है नहीं बादर अर्थात जो एक दूसरे को बाधा पहुंचाते हैं। बादर पर्याप्तक तेजस का एक जीव घनात्वली के असंख्यात भाग प्रमाण है और बादर पर्याप्त वायु का एक जीव कुछ कम लोक प्रमाण है। गोमठ सार में उनका प्रमाण इस प्रकार बतलाया है। घनावली के असंख्यात भाग प्रमाण को बादर पर्याप्त तेजस का एक जीव है। घनावली के असंख्यात प्रमाण भाग बादर पर्याप्त तेजस का एक जीव है। ये बादर की परिभाषा कुछ थोड़ा सा कंफ्यूजन है अपन कल देखेंगे इसको। हाँ तो यहाँ पर घनावली के असंख्यात भाग प्रमाण 2 बादर पर्याप्त तेजस का एक जीव है और लोक राशि के संख्यात्वे भाग प्रमाण बादर पर्याप्त वायु का एक जीव है और बादर तेजस का एक तथा बादर वायु का एक जीव के प्रमाणों में बादर पर्याप्त तेजस का एक तथा बादर पर्याप्त वायु का एक जीवों का प्रमाण कम कर देने से शेष रहे उतना बादर अपर्याप्त तेजस का एक तथा बादर अपर्याप्त वायु का एक जीवों का प्रमाण होता है। इस प्रकार घनावली के असंख्यात भाग में भाग प्रमाण बादर पर्याप्त तेजस का एक जीव होते हैं और कुछ कम लोक प्रमाण यानी चाहे बादर वायु पर्याप्त जीव होते हैं। इस प्रकार से 147 है। तो आगे देखते हैं पुडवी तोए शरीरा पुडवी तोया शरीरा पत्ते आविया पड़िठिया यरा पत्तेया विया पैटिया इची यरा इचुरुया यरा 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 यह यरा यह यरा यह यरा यह यरा यरा वहाँ पढ़े देखो क्या लिखा है वो पढ़ो ना। पत्तेय विया पैटाया पैठ्या पैटिया इची रुरा यरा 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 कौनती असंख्य सेड़ी होती असंख्या सेड़ी पुन्ना 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 पुन्न पुन्न पुन्ना 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 पुन्न पुन्न
यतः यातः यतसा यातसा पुडवीतोय शरीरा पुडवीतोय शरीरा पत्तेयावियापयट्टियायरा पत्तेय व्यापयित्या यह होंति असंखा सेड़ी ओंती असंख्या सेडी पुन्ना पुन्नायतयसा तथा पुन्ना पुन्नायतः यातसा पुन्ना पुन्नायतयतसा पुन्ना पुन्नायतः यातसा ಪ್ರತ್ಯೇಕಾಯಕ ಆಪ್ಕಾಯಕ ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿಕಾಯಕ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಮತ್ತು ಅಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಹಾಗೂ ತ್ರಸ ಇವೆಲ್ಲವೂ ಪರ್ಯಾಪ್ತ ಮತ್ತು ಅಪರ್ಯಾಪ್ತ ಜೀವಗಳ ಬೇರೆ ಬೇರೆಯಾಗಿ ಅಸಂಖ್ಯಾತ ಜಗತ್ ಶ್ರೇಣಿ ಪ್ರಮಾಣ ಇರುತ್ತವೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಪ್ರತ್ಯೇಕಾಯಕ ಜೀವ, ಜಲಕಾಯಕ ಜೀವ, ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿಕಾಯಕ ಜೀವ, ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿಕಾಯಕ ಜೀವ, ಅಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿಕಾಯಕ ಜೀವ ಇವೆಲ್ಲವೂ ಪರ್ಯಾಪ್ತ ಮತ್ತು ಅಪರ್ಯಾಪ್ತ ಭೇದಗಳಿಂದ 10 ಆಗುತ್ತವೆ. ಈ 10 ಪ್ರಕಾರದ ಜೀವಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದರ ಪ್ರಮಾಣ ಅಸಂಖ್ಯಾತ ಜಗತ್ ಶ್ರೇಣಿ ಇದೆ. ಹಾಗೂ ತ್ರಸವು ದ್ವಿಂದ್ರಿಯ, ತ್ರೀಂದ್ರಿಯ, ಚತುರೇಂದ್ರಿಯ, ಸಂಜ್ಞಿ ಪಂಚೇಂದ್ರಿಯ ಮತ್ತು ಅಸಂಜ್ಞಿ ಪಂಚೇಂದ್ರಿಯದ ಭೇದಗಳಿಂದ 5 ಪ್ರಕಾರ ಆಗುತ್ತದೆ. ಹಾಗೂ ಈ 5 ಪರ್ಯಾಪ್ತ ಮತ್ತು ಅಪರ್ಯಾಪ್ತ ಭೇದಗಳಿಂದ 2 ಪ್ರಕಾರವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ 10 ಪ್ರಕಾರದ ತ್ರಸಜೀವಗಳು ಅಸಂಖ್ಯಾತ ಜಗತ್ ಶ್ರೇಣಿ ಪ್ರಮಾಣ ಇರುತ್ತವೆ. पुडवी तो यह शरीरा पृथ्वी कायिक अपकायिक पत्तेवीय पैठ्यायरा प्रत्येक वनस्पति कायिक सब प्रतिष्ठित और अप्रतिष्ठित यह तह यह तसा यह त्रस से ये सब पुन्ना पुन्ना पर्याप्त अपर्याप्त जीव है. असंख्य श्रेणी होती वे अलग अलग असंख्यात जगत श्रेणी प्रमाण है. क्या कह रहे हैं? पुडवी तो ये शरीरा यानी पृथ्वी कायिक और आपका है ना अग्निकायिक पत्तेयाविया यानी और प्रत्येक वनस्पति का सब प्रतिष्ठित और अप्रतिष्ठित. यह तथा कह रहे तथा त्रस ये सब पुन्ना पुन्ना यानी पर्याप्त अपर्याप्त जीव हैं. असंख्या श्रेणी होती वे अलग अलग असंख्यात जगत श्रेणी प्रमाण है. क्या कह रहे हैं? देखो कि पृथ्वी कायिक, अपकायिक, अग्निकायिक, प्रत्येक वनस्पति कायिक प्रतिष्ठित और अप्रतिष्ठित तथा क्रम से सब पर्याप्त और अपर्याप्त जीव जुदे जुदे असंख्यात जगत श्रेणी प्रमाण होते हैं. तो पृथ्वी कायिक है और अग्निकायिक है, क्या वनस्पति कायिक है, ये सब क्या है? प्रतिष्ठित हो चाहे अप्रतिष्ठित हो तथा त्रस कायिक यानी 2 इंद्रिय त्रिंद्रिय है. तो ये त्रस कायिक जीव है सो क्या होगा कि इंद्रिय त्रस कायिक संगी पंचेंद्रिय के भेद से तथा ये 5 पर्याप्त और अपर्याप्त भेद से 2 पर्याप्त प्रकार के 5 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय और 4 असंगी पंचेंद्रिय और संगी पंचेंद्रिय. इस प्रकार से ये 5 भेद होते हैं तथा 5 पर्याप्त और अपर्याप्त के भेद से 2 प्रकार से होते हैं. उनके 10 प्रकार नहीं, उनके 2 प्रकार बोल रहे हैं. 2 प्रकार कौन कौन से? पर्याप्त और अपर्याप्त. तो 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय संगी और संगी पंचेंद्रिय ये 5 हो गए. और इनके भेद कौन कौन से क्या है? अपर्याप्त और पर्याप्त से 2 प्रकार के हुए. और क्या करके ये दोनों 10 प्रकार के त्रस जीव भी असंख्यात जगत श्रेणी प्रमाण है. ये जो 10 प्रकार के जीव है वो क्या है? असंख्यात जगत श्रेणी प्रमाण है. कह रहे कि प्रत्येक वनस्पति बाधक लब्धि पर्याप्तक और तक जीव असंख्यात लोक प्रमाण है.
सूक्ष्म अपर्याप्तक जीव भी असंख्यात लोक प्रमाण है और सूक्ष्म पर्याप्तक जीव भी संख्यात गुण हैं, संख्यात गुण है करके प्रत्येक वनस्पति का एक बादर्क अपर्याप्तक जीव असंख्यात लोक प्रमाण है और सूक्ष्म लब्ध पर्याप्तक जीव भी यद्यपि असंख्यात लोक प्रमाण है किंतु उसमें संख्यात गुण हैं तथा सूक्ष्म पर्याप्तक और उन श्रेणी में संख्या गुण हैं तथा सूक्ष्म पर्याप्त और उनसे भी असंख्यात गुण है। यहाँ जो संख्या बतलाई है उसे और गोमटसार में बतलाई हुई संख्या में अंतर है तथा इस गाथा में पत्तेया शब्द उसका अर्थ टीकाकार ने प्रत्येक वनस्पति का एक किया है किंतु मुझे यह अर्थ ठीक प्रतीत नहीं होता क्योंकि यदि ऐसा अर्थ किया जाए तो प्रथम तो चूंकि प्रत्येक वनस्पति का एक जीव सब बादर ही होते हैं अतः प्रत्येक वनस्पति बादर लब्ध पर्याप्तक कहना उचित नहीं होगा जचता। दूसरे शेष पृथ्वी का एक आदि बादर पर्याप्तक लब्ध पर्याप्तक संख्या बतलाने में से रह जाती है। अतः पत्तिया का अर्थ यदि प्रत्येक मात्र किया जाए तो अर्थ की संगति ठीक नहीं बैठती अर्थात प्रत्येक वनस्पति का एक आदि बादर लब्धि प्राप्ति का प्रमाण असंख्यात लोक है। ऐसा अर्थ करने पर बादर लब्धि प्राप्ति का प्रमाण बतलाकर फिर सूक्ष्म लब्धि प्राप्ति का प्रमाण बतलाना और फिर सूक्ष्म पर्याप्त का प्रमाण बताना ठीक और संगत प्रतीत होता है। यहाँ पर ये कह रहे क्या कहे कि लोक प्रमाण है वो क्या संख्यात और असंख्यात दो शब्द है। असंख्यात यानी अनलिमिटेड उसका कुछ प्रमाण नहीं है असंख्यात है तो उसका कोई प्रमाण नहीं है ऐसा लेकिन संख्यात का एक लिमिट है इसको कहते हैं यहाँ पे इसको। अब आगे देखते हैं आगे की गाथा। बादर लब्धि अपुन्ना असंख्यालोय हवन्ति पत्तेय तहय अपुन्ना सुहुमा पुण्यवीया शंक गुणगणिया बादर लब्धि अपुन्ना असंकलोया हवन्ति पत्तेया तया पुन्ना सुमा पुन्नावीय शंख गुणगणिया। प्रत्येक वनस्पति का एक बादर लब्धि पर्याप्तक ಜೀವಗಳು ಅಸಂಖ್ಯಾತ ಲೋಕ ಪ್ರಮಾಣವಿದೆ. ಸೂಕ್ಷ್ಮ ಅಪರ್ಯಾಪ್ತಕ ಜೀವಗಳು ಅಸಂಖ್ಯಾತ ಲೋಕ ಪ್ರಮಾಣವಿದೆ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪರ್ಯಾಪ್ತಕ ಜೀವಗಳು ಸಂಖ್ಯಾತ ಗುಣವಿದೆ. ಭಾವಾರ್ಥ ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿ ಕಾಯಕ ಬಾದರ ಲಬ್ಧಿ ಪರ್ಯಾಪ್ತಕ ಜೀವಗಳು ಅಸಂಖ್ಯಾತ ಲೋಕ ಪ್ರಮಾಣವಿವೆ. ಸೂಕ್ಷ್ಮ ಲಬ್ಧಿ ಪರ್ಯಾಪ್ತಕ ಜೀವಗಳು ಅಸಂಖ್ಯಾತ ಲೋಕ ಪ್ರಮಾಣವಿದ್ದರೂ ಅವುಗಳಿಗಿಂತ ಸಂಖ್ಯಾತ ಪಟ್ಟು ಇವೆ. ಹಾಗೂ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪರ್ಯಾಪ್ತ ಜೀವಗಳು ಅವುಗಳಿಗಿಂತ ಸಂಖ್ಯಾತ ಪಟ್ಟಿವೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆಯೋ ಅದು ಮತ್ತು ಗೋಮಟಸಾರದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾದ ಸಂಖ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಅಂತರವಿದೆ. ಹಾಗೂ ಈ ಗಾಥೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಪತ್ತೆಯ ಶಬ್ದವನ್ನು ಹೇಳಲಾಗಿದೆಯೋ ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ಟೀಕಾಕಾರರು ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿ ಕಾಯಕವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನನಗೆ ಈ ಅರ್ಥವು ಸರಿಯೆಂದು ಅನಿಸುವುದಿಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಹೀಗೆ ಅರ್ಥೈಸಿದರೆ ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿ ಕಾಯಕ ಜೀವಗಳೆಲ್ಲ ಬಾದರವೇ ಆಗಿರುತ್ತದೆಯಾದ್ದರಿಂದ ಪ್ರತ್ಯೇಕ ವನಸ್ಪತಿ ಬಾದರ ಲಬ್ಧಿ ಪರ್ಯಾಪ್ತಕ ಎಂದು ಹೇಳುವುದು ಉಚಿತವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಎರಡನೆಯದಾಗಿ ಉಳಿದ ಪೃಥ್ವಿಕಾಯಕಾದಿ ಬಾದರ ಲಬ್ಧಿ ಪರ್ಯಾಪ್ತಕಗಳ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಹೇಳಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಪತ್ತೆಯ ಅರ್ಥವನ್ನು ಪ್ರತ್ಯೇಕ ಎಂದು ಹೇಳಿದರೆ ಅರ್ಥದ ವಿಷಯ ಸರಿಯಾಗುತ್ತದೆ. ಅರ್ಥಾತ್
ಪ್ರತ್ಯೇಕ ಪೃಥ್ವಿಕಾಯಕಾದಿ ಲಬ್ಧಿ ಪರ್ಯಾಪ್ತಿಗಳ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ತಿಳಿಸಿ ಮತ್ತೆ ಸೂಕ್ಷ್ಮ ಲಬ್ಧಿ ಪರ್ಯಾಪ್ತಿಗಳ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಹೇಳುವುದು ಮತ್ತು ನಂತರ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪರ್ಯಾಪ್ತಿಗಳ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ತಿಳಿಸುವುದು ಸರಿ ಮತ್ತು ಸೂಕ್ತವೆಂದನಿಸುತ್ತದೆ. प्रत्येक वनस्पति तथा बादर लब्धि अपूर्णा बादर लब्धि पर्याप्त जीव असंख्य लोया भवन्ति असंख्य लोक प्रमाण असंख्यात लोक प्रमाण है तह यह अपूर्णा सुगमा. इस तरह सूक्ष्म अपर्याप्त असंख्यात लोक प्रमाण है. पुण्य संख्य गुण गणिया और सूक्ष्म पर्याप्त जीव संख्यात गुणे हैं. क्या कह रहे? प्रत्यया यानी प्रत्येक वनस्पति तथा बादर लब्धि अपूर्णा बादर लब्धि पर्याप्त जीव असंख्य लोया भवन्ति असंख्यात लोक प्रमाण है तह यह अपूर्णा सुगमा. इस तरह सूक्ष्म अपर्याप्त असंख्यात लोक प्रमाण है. पुण्यवीय संख्य गुण गणिया और सूक्ष्म पर्याप्त जीव संख्यात गुणे हैं. अब आगे देखो 150वीं गाथा. सिद्धा संति अनंत सिद्धा हिंतो अनंत गुण गणिया सिद्धायंतो अनंत गुणगणीय गुणिया होन्ति निगोदा जीवा होन्ति निगोद जीवा भाग अनंत अभवाय भाग अनंत अभवाय ಚಿತ್ತ ಜೀವರು ಅನಂತರಿದ್ದಾರೆ. ಚಿತ್ತರಿಗಿಂತ ಅನಂತಪಟ್ಟು ನಿಗೋಧ ಜೀವಗಳಿವೆ ಮತ್ತು ಸಿದ್ಧರ ಅನಂತದ ಭಾಗ ಅಭವ್ಯ ಜೀವರಿದ್ದಾರೆ. ಭಾವಾರ್ಥ ಕರ್ಮ ಕಳಂಕದಿಂದ ರಹಿತ ಸಿದ್ಧ ಪರಮೇಟಿ ಜೀವಗಳು ಅನಂತಾನಂತ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಸೀಮಿತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅನಂತಾನಂತ ಜೀವಗಳಿಗೆ ಸ್ಥಾನವನ್ನು ನೀಡುವ ಜೀವಗಳನ್ನು ನಿಗೋಧೀಯ ಮತ್ತು ಸಾಧಾರಣ ವನಸ್ಪತಿ ಕಾಯಕ ಜೀವಗಳನ್ನು ಕರೆಯುವುದು. ಸಿದ್ಧ ಜೀವರುಗಳ ರಾಶಿಗಿಂತ ಅನಂತಪಟ್ಟು ನಿಗೋಧೀಯ ಜೀವಗಳಿವೆ ಹಾಗೂ ಸಿದ್ಧ ರಾಶಿಯ ಅನಂತದ ಭಾಗದಷ್ಟು ಅಭವ್ಯ ಜೀವರಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಜಗನ್ಯಾಯುಕ್ತಾನಂತ ಪ್ರಮಾಣರಿರುತ್ತಾರೆ. ಸಾರಾಂಶವೇನೆಂದರೆ ಅನಂತದಲ್ಲಿ 3 ಭೇದಗಳಿವೆ: ಪರಿತಾನಂತ, ಯುಕ್ತಾನಂತ, ಅನಂತಾನಂತ. ಇವುಗಳಲ್ಲಿಯೇ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿ ಜಗನ್ಯ, ಮಧ್ಯಮ ಮತ್ತು ಉತ್ಕೃಷ್ಟ ಪ್ರತ್ಯಕ್ಷೆಯಿಂದ 3 ಭೇದಗಳಿವೆ. ಹೀಗಾಗಿ ಸಿದ್ಧ ಜೀವರಂತೂ ಅನಂತಾನಂತರಿದ್ದಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಅನಾದಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜೀವಗಳು ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿವೆ. ನಿಗೋಧ ಜೀವಿಗಳು ಸಿದ್ಧರಿಗಿಂತ ಅನಂತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಒಂದೊಂದು ನಿಗೋಧ ಶರೀರದಲ್ಲಿ ಅನಂತ ನಿಗೋಧಿಯ ಜೀವಗಳು ಇರುತ್ತವೆ ಹಾಗೂ ಅಭವ್ಯ ಜೀವರು ಯಾವಾಗಲೂ ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗಲಾರರು. ಅವರು ಜಗನ್ಯ ಯುಕ್ತಾನಂತ ಪ್ರಮಾಣವಿದ್ದಾರೆ. ಈ ರಾಶಿ ಸಿದ್ಧ ರಾಶಿಯ ಅನಂತದ ಭಾಗ ಮಾತ್ರವಿದೆ. सिद्धा अनंता संति. सिद्ध जीव अनंत है. सिद्धा हिंतो अनंत गुण गणिया निगोध जीवा हंति. सिद्धों से अनंत गुण निगोधिया जीव हैं. भाग अनंता भव्या और सिद्धों के अनंत भाग अभव्य जीव हैं. क्या कह रहे हैं? सिद्धा अनंता संति. सिद्ध कितने हैं? अनंत. अनंत सिद्धा हिंतो अनंत गुण गणिया निगोध जीवा हंति. और सिद्धों से अनंत गुण निगोधिया जीव हैं. सिद्ध भगवान कितने हैं? अनंत हैं. और उनसे अनंत गुण को निगोधिया जीव कह रहे हैं कि भाग अनंता अभव्या और सिद्धों के अनंतवे भाग अभव्य जीव हैं. अनंत गुण निगोधिया है. अनंत गुण और अनंतवे भाग क्या है? अभव्य जीव. जीव 2 प्रकार के जीवा भव्या भक्वानी च. भव्य और अभव्य 2 प्रकार के जीव होते हैं. भव्य अर्थात होने योग्य, जिनके अंदर में पात्रता है, जिनके अंदर में रत्नत्रय को ग्रहण करने की पात्रता है, जो नियम से मोक्ष को जाएंगे, वो कौन क्या कहलाते हैं? भव्य जीव. और जिनके अंदर
रत्ना सम्य दर्शन आदि को ग्रहण करने की पात्रता नहीं है, वो कौन क्या है? वो अभव्य। तो यहाँ पर प्रश्न उठता है कि भव्य और अभव्य कौन है? मोक्ष जाने वाले कौन, मोक्ष जाने वाले कौन नहीं, तो ये अपने ज्ञान का विषय नहीं है। लेकिन इतना निश्चित जान लो कि अगर धर्म में बुद्धि हो रही है तो निश्चित रूप से तुम भव्य हो। तो यहाँ पर क्या कह रहे हैं वो, उनकी पुराण क्या होता है? सिद्धों के अनंत गुण निगोदिया जीव हैं, भाग अनंता अभव्या, और सिद्धों के अनंत भाग क्या है? अभव्य जीव है। आगे कहते हैं सम्मुच्चिमाहु मणुया, सम्मुच्चिमाहु मणुया, सेड़िय संखिज्य भाग मित्ताहु, चेड़िया संकिज्य भागमित्ताहु, गब्भज जमणुया सव्वे, गब्भज मणुया सव्वे, संखिज्याहुन्ति नियमेन, संकिज्याहुन्ति नियमेन, सम्मुच्चिमाहु मणुया, सम्मुच्चिमाहु मणुया, सम्मुच्चिमाहु मणुया, सम्मुच्चिमाहु मणुया, सेड़िय संखिज्य भाग मित्ताहु, चेड़िया संकिज्य भागमित्ताहु, गब्भज मणुया सव्वे, गब्भज मणुया सव्वे, संखिज्याहुन्ति नियमेन, ಸಂಕಿಜ್ಯಾಹೋಂತಿ ನಿಯಮೇನ. ಸಮ್ಮೂರ್ಛನಾ ಮನುಷ್ಯರು ಜಗತ್ಶ್ರೇಣಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತದ ಭಾಗ ಮಾತ್ರರಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಗರ್ಭಜ ಮನುಷ್ಯರು ನಿಯಮದಿಂದ ಸಂಖ್ಯಾತರೇ ಇದ್ದಾರೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಸಮ್ಮೂರ್ಛನಾ ಮನುಷ್ಯರು ಲಬ್ಧಿ ಪರ್ಯಾಪ್ತಕರಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ. ಅವರ ಪ್ರಮಾಣವು ಶ್ರೇಣಿಯ ಅಸಂಖ್ಯಾತದ ಭಾಗ ಮಾತ್ರವಿದೆ. ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಗರ್ಭಜ ಮನುಷ್ಯರು ನಿಯಮದಿಂದ ಸಂಖ್ಯಾತರೇ ಇರುತ್ತಾರೆ. ಗೋಮಟಸಾರದಲ್ಲಿಯೂ 3 ಘಾತಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮನುಷ್ಯಗತಿಯಲ್ಲಿ ಜೀವಗಳ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಹೀಗೆ ಹೇಳುತ್ತಾರೆ: ಸಂಖ್ಯಾನುಗುಲದ ಪ್ರಥಮ ವರ್ಗಮೂಲ ಮತ್ತು ತೃತೀಯ ವರ್ಗಮೂಲದಿಂದ ಜಗತ್ಶ್ರೇಣಿಯನ್ನು ಭಾಗಿಸಿದಾಗ ಯಾವ ಲಬ್ಧಿ ಬರುತ್ತದೆಯೋ ಅದರಲ್ಲಿ 1 ಕಳೆಯಿತು. ಅಷ್ಟು ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯ ರಾಶಿಯ ಪ್ರಮಾಣವಿದೆ. ಹಾಗೂ ದ್ವಿರೂಪ ವರ್ಗಾಧಾರ ಸಂಬಂಧಿ 5ನೆಯ ವರ್ಗದ ಅದನ್ನು ಬಾದಲ ಎನ್ನುತ್ತಾರೆ. ಘನ ಪ್ರಮಾಣ ಪರ್ಯಾಪ್ತ ಮನುಷ್ಯರ ಪ್ರಮಾಣವಿದೆ. ಆಶಯ ಎಂದರೆ 2ರಿಂದ ಹಿಡಿದು ಯಾವ ವರ್ಗದ ದಾರಿ ನಡೆಯುತ್ತದೆಯೋ ಅದನ್ನು ದ್ವಿರೂಪ ವರ್ಗ ದಾರೆ ಎಂದು ಕರೆಯುವರು. ಉದಾಹರಣೆಗೆ 2 × 2 4, ಇದು ಪ್ರಥಮ ವರ್ಗವಿದೆ. 4 × 4 16, ಇದು 2ನೆಯ ವರ್ಗವಿದೆ. 16 × 16 256, ಇದು 3ನೆಯ ವರ್ಗವಿದೆ. 256 × 256 65,536, ಇದು 4ನೇ ವರ್ಗವಿದೆ. 55,536 × 55,536 429,52,67,266, ಇದು 5ನೇ ವರ್ಗವಿದೆ. ಆದರೆ ಪ್ರಾರಂಭದ 42ರ ಅಂಕಿಯ ಮೇಲಿಂದ ಆ ಸಂಖ್ಯೆಯ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಹೆಸರು ಬಾದಲವಿದೆ. ಈ ಬಾದಲವನ್ನು 3 ಬಾರಿ ಗಾತಿಯಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ: ತಲಲೀನ ಮಧುಗ ವಿಮಲಂ ಧೂಮ ಶಿಲಾಘಾವಿ ಚೋರ ಭಯಮೇರು ತಟಹರ ಕದಂಸ ಹೋಂತಿ ಹೂ ಮಾನುಷ ಪಚ್ಚತ್ತ ಸಮಂಕಾಂಕ. 2. ಇದರ ಅರ್ಥವನ್ನು ತಿಳಿಯಲು ಅಕ್ಷರದ ಮುಖಾಂತರ ಅಂಕಗಳನ್ನು ಹೇಳುವ ವಿಧಿಯನ್ನು ತಿಳಿಯಬೇಕಿದ್ದು. ಇದು ಹೀಗಿದೆ: ಕಾರದಿಂದ ಜ ಕಾರದವರೆಗೆ
9 ಅಕ್ಷರಗಳಿವೆ. 1ರಿಂದ ಹಿಡಿದು 9ರವರೆಗಿನ ಅಂಕೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಇದೇ ರೀತಿ ಟಿ ಕಾರದಿಂದ ದ ಕಾರದವರೆಗೆ 9 ಅಕ್ಷರಗಳಿಂದ 2, 1, 2, 3 ಮೊದಲಾದ ಅಂಕಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಇದೇ ರೀತಿ ಪಾಕಾರದಿಂದ ಮಾಕಾರದವರೆಗಿನ ಅಕ್ಷರಗಳಿಂದ 1, 2 ಮೊದಲಾದ 5 ಅಕ್ಷರಗಳವರೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ಇದೇ ರೀತಿ ಯಾಕಾರದಿಂದ ಹಿಡಿದು ಆಕಾರದವರೆಗಿನ 8 ಅಕ್ಷರಗಳಿಂದ ಕ್ರಮಶಃ 1ರಿಂದ ಹಿಡಿದು 8 ಅಂಕಿಯವರೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಎಲ್ಲಿ ಯಾವುದಾದರೂ ಸ್ವರವಿರುತ್ತದೆಯೋ ಅಥವಾ ಜ್ಞಾಕಾರ ಅಥವಾ ನಾಕಾರ ಇರುತ್ತದೆಯೋ ಅಲ್ಲಿ 0ಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಹೀಗೆ ಇಲ್ಲಿ ಈ ವಿಧಿಯಿಂದ ಅಕ್ಷರಗಳ ಮುಖಾಂತರ ಅಂಕವನ್ನು ಹೇಳಿದೆ. ಈ ಅಂಕೆಗಳನ್ನು ಎಡಗಡೆಯಿಂದ ಬರೆಯುವುದರಿಂದ ಅವು ಈ ಪ್ರಕಾರ ಆಗುತ್ತದೆ: 7, 9, 2, 2, 8, 1, 2. ಆದ್ದರಿಂದ 7,78,162 ಕೋಟಾಕೋಟಿ 58,48,643 ಕೋಟಿ ಕೋಟಾಕೋಟಿ 37,39,354 ಕೋಟಾಕೋಟಿ 31,50,336 ಇಷ್ಟು ಪರ್ಯಾಪ್ತ ಮನುಷ್ಯರ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ತಿಳಿಯಬೇಕು. ಹಾಗೂ ಪರ್ಯಾಪ್ತ ಮನುಷ್ಯರ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು 4 ಭಾಗ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ 3 ಭಾಗ ಪ್ರಮಾಣ ಮನುಷ್ಯ ಶ್ರೇಣಿ ಇದ್ದಾರೆ, ಮನುಷ್ಯನಿಯರಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯ ರಾಶಿಯಿಂದ ಪರ್ಯಾಪ್ತ ಮನುಷ್ಯರ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಕಳೆಯುವುದರಿಂದ ಯಾವ ಶ್ರೇಣಿ ಉಳಿಯುತ್ತದೆಯೋ ಅಷ್ಟು ಅಪರ್ಯಾಪ್ತ ಮನುಷ್ಯರ ಪ್ರಮಾಣವಿದೆ. ಈ ರೀತಿ ಗೋಮಟಸಾರದಲ್ಲಿಯೂ ಮನುಷ್ಯರ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯೆಯ ವರ್ಣನೆ समाप्त। पहले जो बादर और सूक्ष्म दो प्रकार के बादर अर्थात बादर जीव जो एक दूसरे के शरीर को बाधा पहुंचाते हैं ना, ये शरीर है बादर जीव और एक बादर जीव, तो ये क्या होगा बाधा पहुंचाएंगे, इधर से इधर जाएगा तो ये जो बादर जीव है इसको आगे जाने नहीं देगा, ये बाधा पहुंचाएगा। और सूक्ष्म जीव में जो होते हैं वो प्रवेश कर, जैसे अग्नि है, अग्नि दो अग्नि मिला है तो वो, और वायु है वायु का, ये क्या है बाधा नहीं पहुंचाते, वो सूक्ष्म जीव। कह रहे जो इंद्रियों के ग्रहण करने योग्य होते हैं, जो इंद्रियों के ग्रहण करने योग्य होते हैं वो कौन से कहलाते हैं, वो बादर जीव कहलाते हैं। और सूक्ष्म जीव जो इंद्रियों के ग्रहण करने योग्य नहीं होते, जिनकी इंद्रियां नहीं मतलब इंद्रियां ग्रहण करने योग्य नहीं होते, जो आँख नाक आदि इंद्रियां। और कह रहे कि और वो क्या, वो एक दूसरे का घात नहीं करते सूक्ष्म जीव, ये बादर जीव एक दूसरे का घात करने वाले होते हैं, बाधा पहुँचाते। अभी क्या कह रहे हैं कि अपन जो गाथा है 151 समुच्छिमा मणिया समूर्छन मनुष्य सेढ़े संकीज्य भाग वित्ता हो जगत श्रेणी के असंख्यात भाग प्रमाण है, गब्भज मणिया सभ्य और सब गर्भज मनुष्य संकिज्जा होती नियम से संख्यात ही है। समुच्छिमा हो मणिया समूर्छन मनुष्य सेढ़े संकिज्य भाग मित्ता हो जगत श्रेणी के असंख्यातवे भाग प्रमाण है। हाँ? जगत श्रेणी के असंख्यातवे भाग प्रमाण है, कौन से गर्भज समूर्छन मनुष्य, समूर्छन मनुष्य यानी मनुष्य हमारे शरीर में भी समूर्छन जीव समूर्छन मनुष्य जाति के जीव पैदा होते, यह कह रहे समूर्छन मनुष्य क्या है वो असंख्यातवे भाग प्रमाण है। और क्या कह रहे गब्बज मणुया सव्वे और गर्भज मनुष्य यानी माँ के गर्भ से पैदा होने, गर्भ से पैदा होने
वो गब्बज मनुष्य संख्या होंतीड़िया मिने और नियम से क्या होते हैं संख्यात होते हैं यानी उनकी एक संख्या है उनका एक परिमाण है वहाँ और यहाँ करे जगत से उनके असंख्यात प्रमाण है वो समूर्छन मनुष्य क्या है जगत श्रेणी के असंख्यात भाग प्रमाण हैं। इस प्रकार से 191वीं गाथा पूर्ण हुई। आज यहीं तक रखते हैं। बोले पंच परमेष्टि भगवान की अनंतानंद से परमेष्टि भगवान की बोले नायक पार्श्वनाथ भगवान की चंद्रप्र भगवान की शांतिनाथ भगवान की शासन नायक महावीर भगवान की गोमटेश्वर बाहुबली भगवान की 24 तीर्थंकर भगवंतों की आचार्य श्री कुंकुल गुरुदेव की आचार्य श्री कार्तिकेय स्वामी की आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की मम गुरुदेव श्री जयकृत जी महाराज की समस्त आचार्यों की 3 कम 9 करोड़ महाराजों की द्वादशांग जिनवानी माता की जैन धर्म की महाराज की शाम को देखेंगे।